नमस्कार श्रोते हो. नवरात्रोत्सव या उत्सवामागचा खरा आणि नेमका उद्देश आपण शक्तीची उपासना जाणीवपूर्वक करणं हाच असल्याचं सहज लक्षात येतं. मुळात शक्ती ही संकल्पना अत्यंत व्यापक आणि सर्वसमावेशक आहे ही बाब लक्षात घ्यावी लागते. प्रत्येक व्यक्तीला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक, बौद्धिक, आर्थिक, आध्यात्मिक अशा विविध प्रकारच्या शक्तींची दैनंदिन जीवनात नितांत आवश्यकता जाणवत असते. या संदर्भात एक संस्कृत सुभाषित विचारात घेतल्यास ही बाब सहज लक्षात येऊ शकेल. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजापुत्रम बलिम दद्यात देवो दुर्बल घातकः याकडे सुभाषितकार लक्ष वेधतात. बळी देताना घोडा, हत्ती अथवा वाघाची नव्हे तर बोकडाचीच निवड केली जाते, कारण देवही दुर्बलांचं रक्षण करत नाही. ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. शक्ती संपादन करण्यात आपल्याला यश मिळावं, शक्ती प्राप्त असल्यास ती सातत्यानं वृद्धिंगत व्हावी आणि अशी शक्ती अगदी अखेरपर्यंत टिकून राहावी हाच तर प्रत्येकाचा ध्यास असतो. अगदी सर्व संघ परित्याग केलेल्यांचाही याला मुळीच अपवाद नसतो. आपली आध्यात्मिक शक्ती वाढत जाऊन आपल्याला भगवत स्वरूप प्राप्त व्हावं असा अत्यंत उच्च आणि स्तुत्य हेतू त्यांच्या उपासनेमागे असतो. त्यामुळे शक्तीच्या उपासनेबाबत कोणाचाही अपवाद करण्याचं काहीच कारण नाही. शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती, आध्यात्मिक शक्ती, ज्ञानशक्ती, सामाजिक शक्ती असे शक्तीचे असंख्य प्रकार विचारात घेता येतात. यापैकी कोणत्या ना कोणत्या स्वरूपातल्या शक्तीची उपासना ही सुरूच असते. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं अशा शक्तीच्या उपासनेच्या मार्गांचाही विचार व्हावा ही आपल्या पूर्वजांची मनोमन इच्छा होती. अर्थात अशी उपासना केवळ नवरात्रोत्सवाच्या कालावधीपुरतीच मर्यादित राहता कामा नये. केवळ सातत्यानं प्रयत्नशील असलेल्या व्यक्तीलाच शक्ती प्राप्त होऊ शकते. ह्या संदर्भात एका संस्कृत सुभाषिताचं अपरिहार्यपणे स्मरण होतं. उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथै नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः असं सुभाषितकार सांगतात. यामुळे या नवरात्रोत्सवाच्या पर्वामध्ये सर्वांनीच कार्यरत व्हावं ही आपल्या पूर्वजांची अपेक्षा होती हेही लक्षात घ्यावं लागतं. त्यातही या निमित्तानं आपल्या समाजात स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा सुसंस्कार आपोआप व्हावा हाही या उत्सवाच्या आयोजनामागचा खरा आणि व्यापक हेतू लक्षात घ्यावा लागतो. स्त्री ही अबला नसून आवश्यकतेनुसार समाजाच्या आणि राष्ट्राच्या संरक्षणासाठी याच स्त्री शक्तीचा उपयोग होतो हा संस्कार समाज मनावर करण्याचं कार्य या नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून होत असतं. महिषासुराच्या वधाचं सामर्थ्य देवीच्या रूपात म्हणजेच स्त्री शक्तीत असल्याचं समजल्यावर या शक्तीचा सन्मान करण्याचा संस्कार तर होतोच, मात्र त्याखेरीज आणखी एक घटनाही आवर्जून विचारात घ्यावी लागते. महिषासुराच्या वधानंतर बेभान झालेल्या देवीला शांत करण्याचा उपाय म्हणजे तिच्या पायांना आपल्या शरीराचा स्पर्श होऊ देणं हे समजल्यावर प्रत्यक्ष भगवान शंकर हे तिच्यासमोर आडवे पडले होते आणि देवीच्या पायांचा त्यांना स्पर्श झाल्यानंतर ती शांत झाली होती. यातून स्त्रीच्या शक्तीचा सन्मान करताना कोणत्याही भ्रामक संकल्पना मनात ठेवायच्या नसतात. तिच्या सामर्थ्याचा योग्य तो सन्मान करण्याचं कर्तव्य समाजातल्या प्रत्येकानं यथोचितपणे पार पाडायचं असतं याचाही आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला आहे. आज भारताच्या संरक्षण दलात स्त्री शक्ती सर्वार्थानं कार्यरत असून याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्थ असा अभिमान आहे. हे आधुनिक युगातलं देवीच्या रूपाचंच तर दर्शन म्हणावं लागेल. आजच्या बदललेल्या युगात चारित्र्य ही शक्ती मात्र लोप पावत चालली आहे की काय अशी रास्त शंका येऊ लागली आहे. रामायण, महाभारत या ग्रंथांपासून अगदी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्यासारख्यांच्या चरित्रांपर्यंत प्रत्येक घटक चारित्र्याच्या शक्तीचं महत्त्व सांगतो. या शक्तीचं प्राबल्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हाच आजच्या काळातला खरा नवरात्रोत्सव ठरेल.